काय प्रॉब्लेम आहे ना? हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो ऑलमोस्ट 1-2 इयर्सच्या प्लॅनिंग नंतर आज फायनली आमचा अक्कलकोटला जायचा मुहूर्त फिक्स झाला आहे आणि आम्ही ऑलमोस्ट रेडी आहेत आणि आता आम्ही निघत आहेत. आम्ही आमच्या घरून निघत आहेत, बाकीचे लोक बोईसरवरून येणार आहेत आणि मग तिकडून आम्ही जाणार आहेत नवी मुंबईला. बिकॉज आज आर्याची एक्झाम आहे आणि तिची एक्झाम 11-12 वाजता संपणार आहे. सो मग आम्ही मे बी तिला तिकडून पिकअप करू, लंच करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आणि बाय द वे मी फर्स्ट टाईम प्रेस ऑन नेल्स केलेत. सो बघा तुम्ही पण, मला ते नाही जमत आहेत. मी थोड्या वेळात काढणार आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की मी हे काढून टाकले. सो लेट्स गो, एकत्र जाऊया. हाय गाईज, पॅकिंग झालंय, सगळे पप्पांनी बॅग पॅक केलेत आणि ही माझी जागा, इकडे मी झोपणार, बाकी सगळे पुढे बसणार. तिच्यासाठी स्पेशल उशी ठेवलंय, झोपायला 2 उश्या, ब्लँकेट. मग सगळं रेडी असलं पाहिजे. मला असं लॉंग ट्रॅव्हलिंग असते तेव्हा मी फक्त झोपाच काढते, बाकी काय नाही करत. सो मागची सीट माझ्यासाठी रिझर्वड असते. मम्मा मी आता झोपते. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो गाईज, तर मी आहे आर्या आणि हे सगळे ब्रेकसाठी गेले आहेत, पण मी थांबली आहे. हे बघा, ही आली. आता मी चाललो KFC मध्ये, पण मम्मीसाठी थांबली आहे. नाही, आता तर ब्लॉग आहे ना, मी बघायला. तर गाईज मला पण जाऊन फॉलो करा. माझं चॅनलचं नाव आहे, वरती तुम्हाला लिंक केलंच, अरे आर्या यार. आता आम्ही KFC मध्ये जाणार आहे आणि आम्ही काय खाते माहित नाही. चिकन हे इकडेच आहेत. कॉफी वॉफी पिणे. हो, काय मला काहीतरी कॉफी वॉफी पाहिजे. कॉफी वॉफी शेकी Starbucks बिकी मध्ये बिकी फुकी फुकी तू तू तू. एक्झाम संपल्या म्हणून जरा जास्तच खुशी असं नाही वाटत आर्या तू? पण आमची खुशी जास्त वेळ टिकत नाही, कारण सुट्टी 2च दिवसाची आहे, त्यानंतर एक ती सुट्टी नाही आहे, ती सॅटर्डे संडे आहे आणि नेक्स्ट सेमिस्टर आमचं मंडे पासून चालू होतंय. आम्हाला कोण नाही विचारत, आम्हाला नाही ब्रँडचे कोलॅब आहेत. काय सांगणार आता. गाईज ऑल्सो डू लाईक, शेअर and comment and like my Insta channel. Its name is अरे आर्या यार. गाईज इकडे ना एक चॉकलेट देत होते फ्री मध्ये, पण आमच्यापर्यंत आलीच नाही ती बाई आणि आम्ही जिकडे येतात तिकडे ती येतच नाही. का नाही येतात माहिती का? कारण की ही माझ्यासोबत बसली आहे. हिला बघून तिला कळून येते की हे सगळं संपवून टाकेल. नाही, मी तर आता जस्ट नुसती फोटो बोलतो, मी आधीचा क्लिप घेतला नाही. सोनूने आमच्या दोघांसाठी घेतला नाही म्हणून तिचा आम्ही घेऊन टाकलं, तिला नाही दिलं म्हणून ती कोक घेऊन आली. सोनू हे का आम्ही नाही चाले लोक आहेत, तिने आमच्यासाठी घेतलं. काय नाही, आम्ही ट्रीट नाही देत, अजून लग्न झालं आणि पाडी घेतली. आमचे जिजू आम्हाला भेटतच नाही. व्हॉट इज दिल्लीला दिस? जाऊन व्हॉट राहिलं. इज दिस? No time for hi. I'm eating chicken after very long. I mean when I say very long time. हॅलो. I eat daily chicken. I have eat chicken in the हा morning. नाही तर बाहेर आहे ना बंधू. Veg is not good for सेहत. नॉनव्हेज खायचं. सो गाईज आमचा नाश्ता करून झाला आहे नाही झालंय. आणि आर्याला तिची जागा पण भेटली आहे. नाश्ता करून नाही झाला आर्याचा. ही काय तुझी जागा ही बघ. आता आपण चालले पुढचं सफर करणार. पुढचं सफर करून मग आपण भेटूया नंतर, कारण आता आर्या वेगळ्या गाडीत असणार, आम्ही वेगळ्या गाडीत असणार. बाय बाय. चला अरे गाडीत दरवाजा खोलून दे. बाय आर्या. दरवाजा प्लीज. प्रिन्सेस ट्रीटमेंट गाईज. यस गाइस, घर की छोटी बेटी, डायरेक्टेड है घर की छोटी बेटी. बाय. हाय गाईज, सो आम्ही आता मालवण तडक्यामध्ये जेवायला आलात आणि इकडे एक फिश टँक आहे मोठा. सो आम्ही मस्त जेवल्यानंतर 2 तास गाडीत झोपलेली. खूप मस्त वाटतंय मला झोपून. आणि मागचं बॅकग्राऊंड बघा यार, किती मस्त क्लाउडी आहे. मस्त ढगं आलेत, मला खूप जास्त आवडते असं वातावरण. गाईज आता संध्याकाळ झाली आणि आम्ही चहा प्यायला थांबले. आता
मी चहा असं घरी तर पित नाही, पण मी आज पिणार आहे कारण की आज दिवसभर मला झोपच काढलाय. सो मला असं वाटतं की आज पिला पाहिजे, म्हणून मी आज पिणार आहे. आणि इकडे आहे पप्पा. काय बोला? फिरायला जाताना तू कधी झोपा नाही काढल्या असं झालं आहे का? नाही, मी फिरायला जाताना मला थोडी गाडी चालवायची आहे, मग मी झोपाच काढणार ना. आणि हा मामा मामा आणि मम्मी गाडीत बसली आहे. बाकी आम्ही असे बाहेर आलो आणि चहा पिणार आहे दादा थोड्या वेळात. पण इकडचं सराउंडिंग एवढं छान वाटतंय ना, सिरियस. साखर एकदम कमी. वाव, आय लव्ह. दुर्गेश्वरी मिसळ गुळाचा चहा. म्हणजे काय? दुर्गेश्वरी मिसळ अच्छा, ओके, सर्व सॉरी. प्रकारचा गरम गरम नाश्ता मिळेल. दुकानाचं नाव तुम्ही पण या इकडे. कुठे ते गाव मला माहित नाही, पण या सोलापूर हायवेला. आई साहेब गुळाचा चहा. गाईज आता आम्ही एका हॉटेलमध्ये आल्यात. हॉटेलचं नाव काय माहितीये का? अजिंक्य तारा. अजिंक्य वोट तारा. अक्कू तारा, वोट अकू तारा, योगी तारा, इट्स अजिंक्य तारा. एक आर्या तारा. गाइस सभी कंट्रोवर्सी होगी. आता आम्ही इकडचे रूम्स आम्हाला आवडले तर आम्ही इकडे राहते. ते आवडणार कारण कॅम्पस आणि जर इकडे खूप लोक पण आहेत, त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. आणि जर नाही आवडलं तर आम्ही दुसऱ्या इकडे बघते. सो बघूया आपण बघू वगैरे तर चांगलं आहे, तर इकडे राहूया. हा. नको, मला हे कशाला दिलं पप्पा टाकायला? इथे कचरा आहे. हे आमच्यावरती झालेलं आहे प्रँक गाडी. लेट्स गो टू एक्सप्लोर रूम्स. इकडे इकडे आमच्यासाठी हे पण आहे, घसरगुंडी वगैरे. मिळालं तर पाहिजे. काय फुल असायचं. डोंट टेल फुल असलं तर दुसरं बघायचं. अजून काय, ते बंक बेड्स असले पाहिजे ना. हे बघ. लास्ट मस्त होता. गाईज आम्ही आधीच्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलमध्ये आम्हाला काढून टाकलं कारण की तिकडे फक्त एकच रूम अवेलेबल होती. म्हणून आता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलोय. तिकडचा वॉल खूप छान आहे. हाय. गाईज आम्ही 2 हॉटेल फिरले, पण दोन्ही हॉटेलमध्ये आम्हाला रूम्स नाही भेटले कारण आम्ही जास्त लोक आहेत आणि आम्ही एंड टाइमवर बुकिंग करत होते, म्हणून आम्हाला रूम्स अवेलेबल नव्हते. तर आता फायनली 3rd हॉटेल होतं जिकडे आम्हाला रूम्स भेटले, पण आम्हाला सगळ्यांना एकाच रूम मध्ये जागा भेटली. रूम एकदम क्लीन आणि मस्त. हा. आईस स्पाइस. ये कट नाही होगा. राजासारखी बसली आहे. आता मी तुम्हाला दाखवते कारण की मगाशी मी शूट केला, पण तिकडे एवढा केओस होता सगळ्यांचा, नुसतं सगळ्यांची कटकट कटकट चालू आहे. पण मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि हे So- तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसत राहणार जेव्हा जेव्हा सगळे आम्ही लोक एकसाथ करतो. दॅट इज कट अँड ओनली किऑस. आणि जास्त किऑस बघायचं असेल तर माझ्या ब्लॉगला येऊन व्हिजिट करा. जेव्हा ती बनवेल. हा. तुम्हाला अपडेट देईल मी जेव्हा येईल. येस गाईज आता आम्ही जेवायला चाललोय. दीदी येते मागून रूमला चावी लावून, ती चप्पल विसरलेली म्हणून परत गेली. आम्ही आहे ना फर्स्ट टाइम नाही. बाय गाईज. गाईज आजचा दिवस खूप चांगला होता, पण रात्र वाईट होती कारण की या हॉटेलमध्ये नॉनव्हेज नाही आहे. व्हेज खायला लागला मला. व्हेज मस्त एकदम मस्त खायचे. पुराचे सर्वात दुखाचे. आम्हाला चाललंच तर आम्ही दररोज खालीच झोपतो कुठे पण गेल्यावर. आम्हाला प्रॉब्लेम होता, आम्ही बाहेर जाऊन झोपतो, आम्ही बोलतो हे मम्मी माझी बाहेर ठेव. सो मच ऑफ केओस गाईज. ड्रायव्हर बरोबर जाण्यासाठी मी आणि पूर्वी रेडी होतो. जागा आम्हाला नाही. मध्ये बघा निकू दादा खाली झोपतोय, हा मामा खाली झोपतोय, हे दोघं प्रतीक दादा आणि पप्पा झोपतायत. त्या दोघांनी तिकडे दोघं आधीच. हा त्याच्यात ती बारकी सगळीकडे राहणारी, त्याच्यात ती सगळीकडे घुसणार. तिकडे 3 दादा तुला काय बोलायचंय? नाही तो सुखाचा आहे, जाऊ दे. एक मिनिट पप्पा तुमचा फोन किती चार्ज आहे? 50 च्या वर असणार.
एक नंबर कॉफी केली गाईस. ये तर रील कटेगी. रील काटा गाईस, रील काट. विचार कर, अजून आपल्या बरोबर अंकित असता तर अंकितला कुठे दाखवलं असतं. गाईज आजच्यासाठी एवढाच केवस काफी आहे. बाकीचं केवस बघायचं असेल तर उद्या या. रिझर्व कॅटेगरी बघायची आहे. राहू पंडित चिडतात जाम. त्यांचा चेहरा नाही दाखवू एक, शकत दोन, बिकॉज तीन. दे हे आर तीन नॉट reserve category. कम्फर्टेबल. बट त्या साईडचे सगळे रिझर्व कॅटेगरी वाले आहेत. आणि इकडचे पण. आणि इकडचे पण भाई नाही काहींना पण घेतला. हे तीनही रिझर्व कॅटेगरी आणि हे दोन रिझर्व कॅटेगरी. आणि सुखाच्या कॅटेगरी वाले खाली झोपलेत दोघं. आणि दुःखाची आणि आम्ही दोघं दुःखाचे जिथे भेटेन तिकडे आम्हाला पोचकतात. आता आम्ही दोघीच झोपणार आहोत. येस. आणि आमच्याबरोबर माझी आमच्याबरोबर मावशी पण आहे म्हणजे हिची मम्मी. 8:28. आता वाजल्यात 11:28. सॉरी 11:20. ए मी होती ती बाय. आज के लिए इतना केवस काफी आहे. अजून केवस बघायचं असेल तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही आमचं चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्याचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. आजचा पार्ट 1 किंवा पार्ट 2 पार्ट 3 मध्ये असं 3 होते. ओके गाईज, स्टे ट्यून टिल देन. बाय बाय. बाय.